तर सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा, मग बघू ह्याला क्रिएट कसं करायचं ते. किधर जाने का है? अन्ना से बच के किधर जाने? हाँ? दुनिया में ऐसा कोई जगह होगा जिधर मौत नहीं पहुंच सकता, लेकिन ऐसा कोई जगह नहीं जिधर अन्ना नहीं पहुंच सकता. तर अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून झाल्यानंतर आता बघू आपण ह्या व्हिडिओला क्रिएट कसं करायचं ते. तर हा विषय क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपल्याला क्रोममध्ये जायचं आहे. म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली एक आपण प्रोजेक्टची लिंक दिली आहे, त्याच्यावरती सिम्पली आपण क्लिक करायचं. मी तर ती लिंक ओपन करतो. ती लिंक ओपन अशा प्रकारे होऊन जाईल तुमच्या फोनमध्ये. अशी ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता. इथे पहिला आपण ईमेलचा प्रॉम्प्ट दिला आहे ना, तो तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचे. फर्स्ट कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता तुम्हाला शिरायचे. आता तुम्हाला इथे प्ले स्टोर मध्ये जायचे. प्ले स्टोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, नुसतं सर्च ह्याच्यात जायचे, गुगल फ्लो म्हणून सर्च करायचे. गुगल फ्लो इथं आपण सर्च करूया. गुगल फ्लो सर्च केलं मी, इथे बघू शकता इथं आलेले आहे ऍप. तुम्हाला काय करायचे, इन्स्टॉल करून घ्यायचे. बघायला पहिल्यांदा मी इथे इन्स्टॉल करून घेतलेले. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिला तुम्हाला ईमेल ऍड्रेस देऊन टाकायचे दिसणे. त्यानंतर तुम्हाला इथे लोडिंग होईल. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे हा प्रॉम्प्ट पेस्ट करून टाकायचे. त्यात काय तुम्ही बदल करू शकता. यंदा काय तर नियम मी टाकले, तिथे तुम्ही वेगळं काय तर टाकू शकता. तर आता तुम्हाला काय करायचे, ते इमेज ऑप्शन दिसत असेल खाली, वरती क्लिक करायचे आणि इमेज वरती सिलेक्ट करायचे आणि 9.16 रेशो सिलेक्ट करून घ्यायचे. 9.16 रेशो सिलेक्ट करा. मला 2 दिसलं का नाही, ते 2 वरती सिलेक्ट करून ठेवायचे. इथं एरो आहे का नाही, असा आडवा बांध त्याच्यावरती क्लिक करायचे आणि सोडून द्यायचे. ते एक 2 ते 3 मिनिटात अशा प्रकारचे इमेज जनरेट होऊन जाईल. येथे बघू शकता, बघू कशा प्रकारची क्रिएट झाली आहे इमेज. तर मला इथे काय करायचे, ते डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि 2K साईजमधनं नाहीतर 1K साईजमध्ये ते डाउनलोड करून घ्यायचे. 1K मध्येच करा शक्यतो, लगेच सेव्ह होईल तुमच्या फोनमध्ये. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारे तुम्हाला आहे ना, इथं आपण प्रॉम्प्ट दिलेच का नाही तेवढे पण त्या PDF मध्ये, तर तेवढ्या आहे ना इमेज क्रिएट करून घ्यायचे. बघू शकता इथे आपले 8 इमेज आहेत, तर तुम्ही क्रिएट करून घ्यायचे. 8 इमेज क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचे, पहिल्या इमेज आहे ना त्याच्या खाली एक प्रॉम्प्ट दिलाय, स्लो कॅमेरा पेन अलॉंग ती दिलाय ना, तो कॉपी करून घ्यायचे. ते बघू शकता मी इथे कॉपी करून घेतो, कॉपी करतो. इथे कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, फ्लोच ए मध्ये शिरायचे. फ्लो ए मध्ये शिरल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते प्लस वरती क्लिक करायचे आणि आपण जो जनरेट केलाय ना तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इमेज द्यायची. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, इमेज वरती क्लिक करायचे. इमेज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 1 सेकंद वेट करायचे. 1 सेकंद वेट केल्यानंतर आता आपण दिलेला इमेज आला इथं बघू शकता इथे इमेज ऍड होत आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते प्रॉम्प्ट पेस्ट करून टाकायचे. ते इमेज वरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचे. 9.16 सिलेक्ट करून घ्यायचे. तुम्हाला इथे किती सेकंदाचा व्हिडिओ पाहिजे, 10 सेकंदाचा का 8 सेकंदाचा, ते सिलेक्ट करून घ्यायचे. ओमनी फ्लॅश वरती सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, बघू शकता इथे एरोच्या बटनावर क्लिक करायचे आणि हा एरो इथे सोडायचे. हा एरो सोडल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही आहे ना, जेवढे आपण इमेज जनरेट केले नाही त्यांच्या खाली हा प्रॉम्प्ट तुम्हाला व्हिडिओच्या खाली काय त्या इमेजच्या खाली व्हिडिओचा प्रॉम्प्ट दिसेल, तो द्यायचे ना. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही जनरेट करून घ्यायचे. व्हिडिओ जनरेट करून झाल्यानंतर तुम्हाला बघू शकता ते व्हिडिओ जनरेट होत आहे. इथं बघू शकता इमेज जनरेट झालेली आहे. बघू शकता इथं व्हिडिओ जनरेट झालाय. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारे इथं डाउनलोड करून घ्यायचे आहे. तुम्ही जेमिनी वरती पण करू शकता, त्याचा काही विषय नाही. अशा प्रकारे सेव्ह करून झाल्यानंतर सर्व व्हिडिओ तुम्हाला जनरेट करून घ्यायचे आहेत. तर आता तुम्हाला काय करायचे, आता सगळे AI चे व्हिडिओ जनरेट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. CapCut Pro ॲप्लिकेशनची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलच्या मध्ये दिलेली आहे,
त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि CapCut Pro डाउनलोड करून घ्यायचे आणि सगळे प्रॉम्प्टची आणि मटेरियलची लिंक बी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे. आता मेन मुद्द्यावर या, व्हिडिओ कसा जनरेट करायचा. व्हिडिओ जनरेट करून तर आपलं काम झालं आहे. आता व्हिडिओ एडिट करायचे, त्यासाठी तुम्हाला इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आत्ता पण आपण जेवढे पण इमेज जनरेट केले का नाही त्या सगळ्यांचा आपण व्हिडिओ एडिट केला त्याचा आता एडिट करायचं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथे आपण जेवढे पण जनरेट केलेले व्हिडिओ आहेत का ना ते पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर 3 व्हिडिओ पहिल्यांदा सिलेक्ट करून घेतले मी, एक क्लॉज आणि एक वाईड शॉट यंदा काय तर नवीन प्लेनचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक जुना कागद आहे त्याचा एक व्हिडिओ. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत एक सुटकेस घेताना माणूस. त्यानंतर तुम्हाला एक गाडीचा आहे त्याचा अर्धा व्हिडिओ काय करायचे, अर्धा व्हिडिओ इथं ठेवायचे आणि अर्धा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये दाखवायचे. ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतो आता. मला काय करायचं बघू शकता इथे. आता हा एक व्हिडिओ घ्यायचा, त्यानंतर तुम्हाला हा एक व्हिडिओ घ्यायचा, त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ घ्यायचा आहे तो अर्धा कट करून घ्यायचा. लोक सांगतो कसं घ्यायचं ते. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक जहाजचा व्हिडिओ घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा शेवटला हा व्हिडिओ घ्यायचा आहे. त्यानंतर इथं ॲड करून घ्यायचे ते व्हिडिओ. ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघू शकता इथे ॲड झाल्यानंतर इथे ॲड व्हिडिओवरती क्लिक करण्याआधी तुम्हाला इथे ओव्हरलीवरती क्लिक करायचे, ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर इथं बिटमार्क व्हिडिओ आपला सिलेक्ट करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ सिलेक्ट करून झाल्यानंतर बघू शकता इथं जिथं बीट बदलते का नाही बघू शकता इथं बीट बदलली. इथं असा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे. बीटनुसार सगळी आपण दिला आहे हा बिटमार्क व्हिडिओ, त्यानुसार सगळी व्हिडिओ लावून घ्यायचे. मी लावून घेतो. लावून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर हा आपण ह्या व्हिडिओ दिला आहे का नाही, हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. तर आपण इथे ॲड केला मग अशी ह्या व्हिडिओमध्ये जायचे आणि हा इथं स्क्रोल डाऊन करून घ्यायचे खाली आणि ह्याचा आहे का नाही ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे. इथं ऑडिओ एक्सट्रॅक्ट केला आपण, तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता तर सगळं झाल्यानंतर हा व्हिडिओचं काम संपले तर डिलीट करून टाकायचे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिला जो व्हिडिओ आपण घेतला आहे ना यंदा काहीतरी नवीन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या ॲनिमेशनमध्ये जायचे आणि इथे फ्लॅशिंग पहिल्यांदा द्यायचे, त्याची बीट 6 सेकंद ठेवायचे. नंतर तिसरा व्हिडिओ सिलेक्ट करायचे, त्याला फ्लॅशिंग द्यायचे. त्यानंतर तो चौथा त्याला बी फ्लॅशिंग द्यायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा जो व्हिडिओ आहे त्याला फ्लॅशिंग द्यायचे. त्यानंतर हा न्यूजपेपरचा व्हिडिओ आहे त्याला बी फ्लॅशिंग द्यायचे. त्यानंतर हा कंटेनरचा व्हिडिओ आहे ना त्याला काय करायचं आहे, फेडिंग द्यायचे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर पुढचा जो व्हिडिओ आहे ना त्याला काय करायचे, हा कारचा डबल घेतला आहे आपण ते स्प्लिट करायचे आणि घ्यायचे, सांगितले तसं करायचे. फेड आउट घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा गाडीचा इथं संपला ना इथे एक आउट द्यायचे इकडे इफेक्ट शेवटला आउट सेक्शनमध्ये जायचे. आता तुम्हाला काय करायचं, पुढचा जो हे आहे ना ॲनिमेशन आहे त्याला बी फ्लॅशिंग द्यायचे आणि त्यानंतर ह्याला आउट द्यायचे. आउट दिल्यानंतर पुढं काय करायचे, पुढचा बी फ्लॅशिंग द्यायचे आणि तिथं शेवट झालं सगळ्याचं. आता तुम्हाला काय करायचं, पहिल्या ह्याच्या वेळेच्या इफेक्टवर यायचे, इफेक्टमध्ये जायचे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शनमध्ये जायचे. ट्रेंडिंग सेक्शनमध्ये थांबून इथं ब्लॅक फ्लॅश 2 इफेक्ट देऊन टाकायचे. तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2 इफेक्ट देऊन टाकल्यानंतर इथं शेवटपर्यंत मी ॲड करून टाकला, मी शेवटपर्यंत ॲड केलं तसं. त्यानंतर शेवटचे 2 व्हिडिओ आहेत का नाही, शेवटचे 2 व्हिडिओ त्याला तुम्हाला काय करायचे, ट्रेंडिंग सेक्शनमध्ये घुसायचे व्हिडिओ इफेक्टच्या, त्याला शेक इफेक्ट द्यायचे. त्याची इंटेन्सिटी बघू शकता 5, स्पीड बी 5 ठेवून टाकायचे आणि शेवटपर्यंत इफेक्ट लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे व्हिडिओ आपला रेडी होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.